पुढच्या तारखेला आरोपीची शिक्षा सुनावणी केली जाते। त्या दरम्यान दोन्ही पक्षांचं आणि आरोपीचं म्हणणं ऐकून घेतलं जातं की शिक्षेबद्दल कोणाला काय सांगायचं आहे। प्रॉसिक्युशनकडनं एकूण 12 लँडमार्क जजमेंट दिले गेलेले आहेत। त्या जजमेंटचं अवलोकन करून त्या जजमेंटचं आणि या केसची सांगड घालून अंतिम न्याय निर्णय देण्यासाठी आजची तारीख ठेवलेली आहे। प्रश्न किती वेळ या सगळ्या प्रोसेसला साधारण तासभर धरून चालतो। थँक्यू। तर आपण बघू शकता की सरकारी वकील अजय मिसर आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले न्यायाधीश कोर्टात दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आता या केस संदर्भातला निकाल येणार आहे। शिवाजीनगर कोर्टाबाहेर पुण्यामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे। नसरापुर की केस में आज क्वांटम ऑफ पनिशमेंट पे जजमेंट डिक्लेयर किया जाएगा। प्रोसिक्यूशन की तरफ से आज इसमें डेथ पेनल्टी की डिमांड की ऑलरेडी की गई है, वो दोहराई जाएगी। सर आज निकाल अपेक्षित आहे का सर? हो, आज अंतिम निकाल। किती वाजेपर्यंत हा निकाल लागू शकतो? आपण पाहिलं की सरकारी वकील अजय मिसार होते जे आता कोर्टात पोहोचलेले आहेत। साधारणतः तासाभरात निकाल येण्याची शक्यता आहे आणि कोर्टाकडे मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी अजय मिसार यांनी केलेली आहे। आपण पाहू शकतो थोड्याच वेळात निकालाचं वाचन आता सुरू होईल। त्यामुळे या सगळ्या निकालाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष आहे आणि नेमकं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाणार की जन्मठेप याकडे आता लक्ष आहे। आणि त्यामुळे आपण पाहू शकतो आरोपी भीमराव कांबळे हा यापूर्वीच कोर्टात त्याला आणलं गेलेला आहे आणि आता इतर जी काही कोर्टाची सुनावणी आहे ती देखील आता पार पडणार आहे आणि या सगळ्या प्रकरणातले जे काही पुरावे आहेत ते देखील कोर्टापुढे मांडल्यानंतर भीमराव कांबळेला 4 दिवसांपूर्वी पार पडलेल्या सुनावणीत तो दोषी ठरवण्यात आलेला आहे। त्यावेळी निकाल मात्र राखून ठेवण्यात आला होता। आता निकालाचं वाचन केले जाणार आहे। कुठलीही सुनावणी आज पार पडणार नाही, आज थेट निकालाचं वाचन केले जाणार आहे आणि भीमराव कांबळेला थेट शिक्षा सुनावली जाणार आहे। आणि ज्या पद्धतीने अजय मिसार यांचं म्हणणं होतं की मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे, कारण ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने भीमराव कांबळेने या चिमुरडीवरती अत्याचार केलेला आहे ते सगळं पाहता आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा होणार अशा पद्धतीची शिक्षा एकूण शक्यता वर्तवली जात आहे। कारण या आरोपीने ज्या पद्धतीने 1 मे रोजी जे काही अत्याचार या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती केलेला आहे आणि त्यानंतर जो काही संपूर्ण घटनाक्रम घडलेला आहे त्यानंतर या सगळ्या हे दृश्य आहेत पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टाबाहेरची, कारण थोड्याच वेळात नसरापूर प्रकरणातील नराधमाला कोर्ट शिक्षा सुनावणार आहे। त्यामुळे त्याला फाशी होते की जन्मठेप याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। सरकारी वकील कोर्टामध्ये पोहोचलेत, पीडितेचे पालक उपस्थित आहेत, न्यायाधीश सुद्धा आलेले आहेत आणि साधारण पुढच्या तासाभरात नसरापूर अत्याचार प्रकरणातला निकाल आपल्या समोर येईल। आरोपी भीमराव कांबळे याला दोषी तर सिद्ध करण्यात आलेलं आहे, मात्र त्याला कोर्ट आज काय शिक्षा सुनावतं याकडे आपलं लक्ष असेल। शिवाजीनगर कोर्टाबाहेर त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त आहे। न्यायालयाने न्याय निर्णय जाहीर केलेला आहे। आज पनिशमेंटचा क्वांटम जाहीर केला जाईल। आरोपीची शिक्षा आज काय दिली जाईल हे साधारण तासभरात हा निश्चित खुलासा होईल। काय प्रोसिजर होईल? आज आर्ग्युमेंट होणार नाही। आज आरोपीला हजर केलं जाईल आणि आरोपीच्या शिक्षेची सुनावणी केली जाईल एवढीच। प्रॉसिक्युशनकडनं ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे आणि आरोपीचा मागचा इतिहास बघता, आरोपीचं वर्तन बघता आरोपीला रिफॉर्मेटिव्ह थिअरी ही ऍप्लिकेबल होणार नाही। आरोपी हा रिफॉर्म होण्याच्या परिस्थितीच्या बाहेर गेलेला आहे, म्हणून आरोपीला या रेअरेस्ट ऑफ रेअर केस ही मानण्यात यावी आणि आरोपीला मृत्यूदंड देण्यात यावा असा आग्रही युक्तिवाद आम्ही प्रॉसिक्युशन तर्फे केलेला आहे। शकतो या ठिकाणी एक तरुण देखील पोहोचलेला आहे, तर तरुणाचं म्हणणं आहे की नसरापूरच्या निष्पाप जीवाची किंकाळी अजूनही न्याय मागत आहे, फाशी कधी होणार अशा पद्धतीची मागणी हा तरुण या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यामुळे एकूण या तरुणाचीच नव्हे तर संपूर्ण पुणेकर आणि एकूण राज्यभरातून जी काही मागणी पुढे येते, अर्थात मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी पुढे येते, मात्र न्यायाधीश या संपूर्ण घटनेकडे आणि एकूण या सगळ्या मागणींकडे कशा पद्धतीने पाहतात ते देखील बघणं महत्त्वाचं आहे। कारण मागच्या वेळी अर्थात 4 दिवसांपूर्वी जी सुनावणी पार पडली त्या सुनावणीमध्ये एकूण या चिमुरडीच्या वडिलांचं म्हणणं होतं, त्यांनी विनंती देखील कोर्टापुढे केलेली आहे की यापुढे जर अशा घटना टाळायच्या असतील
अशा घटनांची पुनरावृत्ती जर टाळायची असेल तर निश्चितच या आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हायला हवी अशा पद्धतीची मागणी देखील या चिमुरडीच्या वडिलांनी केलेली आहे आणि त्यामुळे आता कोर्ट या सगळ्या विनंतीकडे नेमकं कसं पाहते ते देखील बघणं महत्वाचं आहे आणि आपण पाहू शकतो आता अजय मिसार कोर्टात पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात निकालाचं वाचन हे सुरू होणार आहे मात्र त्यापूर्वी या ठिकाणी पुणेकरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते या तरुणाचं नेमकं काय म्हणणं आहे ते नेमकं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला काय तुमच्या हातात हे बॅनर आहे जवळपास तासाभरापेक्षाही जास्त वेळपासून तुम्ही कोर्टाच्या बाहेर उभा आहात काय नेमकं तुमचं मागणी काय असणार आहे कारण सर्व स्तरातून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी होते हो त्याला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे आणि त्याला जर फाशीची शिक्षा जर नाही झाली तर समाजात चुकीचा संदेश जाईल आणि सगळ्यांचा न्यायालयीन व्यवस्थेवर